नमस्कार जय हिंद मित्र हो. भारतातील UPI-द्वारे पेमेंट करण्याची ही जी प्रोसेस आहे ही आता बदललेली आहे. 8 ऑक्टोबरपासून नवीन पद्धतीनं पेमेंट जे आहे तर ती होण्याची सुरुवात होणार आहे. RBIने काही नवीन नियम लावलेले आहेत. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर समजा तुम्ही पेटीएम, गुगल पे, फोनपे कशाही पद्धतीने जर पेमेंट करत असाल तर त्यामध्ये काय नवीन बदल झालेले आहेत हे समजून घेऊया. बघा आता भारताच्या पेमेंटमध्ये काय आहे की हे नवीन परिवर्तन आहे. तत्पूर्वी आपली TCS, IBPS, MPSC जर तुम्ही कुठल्याही परीक्षेची जर महाराष्ट्रातील जर तयारी करत असाल तर संपूर्ण विषयाच्या संपूर्ण नोट्स ज्या आहेत तर त्या आपल्या फक्त 49 रुपीजमध्ये तुम्हाला मिळू शकतात. इंग्लिश, मराठी, व्याकरण, अर्थशास्त्र वगैरे सगळ्या आहेत. तुम्ही फक्त हे ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करा आणि नंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर या 70 66 155 355 वरती तुम्ही कॉल करू शकता. चला तर बघा आता फिंगरप्रिंट आणि चेहऱ्याने आपलं काय होणार आहे, पेमेंट मंजूर होणार आहे. बघा आपल्या आधार लिंक ज्यावेळेस केलेला आहे तर आधार लिंकच्या वेळेस आपले बायोमॅट्रिक म्हणजे आपल्या हाताचे ठसे आणि आपला चेहरा तसंच आपल्या डोळ्याचे रेटिना देखील जे आहे तर ते स्कॅन करून ठेवलेले आहेत ते सरकारकडे आहेत ना. आता अशामध्ये फिंगरप्रिंट आपल्या मोबाईलमध्ये तर एनेबल असतात आणि चेहऱ्यानं पेमेंट जे आहे तर ते मंजूर करायचं मोबाईल लेवलवरती. मोबाईल लेवलवरती तुमचा चेहरा जो आहे तर त्यांनी ते अनलॉक होतं, जसं मोबाईल अनलॉक होतं तसा तुमचं पेमेंट देखील जे आहे तर ते आता यानंतर होणार आहे. पिन टाकायची गरज नाही. फिंगरप्रिंट किंवा चेहरा ओळख वापरून आता पेमेंट करता येऊ शकेल. उदाहरणार्थ किराणा दुकानात पेमेंट करताना अंगठा ठेवा किंवा मग तुमचा फेशियल रिकग्निशन जरी केलं तरी तुमचे व्यवहार पूर्ण होतील. हे झालं पहिलं अपडेट. दुसरं अपडेट आहे आधारावर आधारित चेहरा ओळख वापरून पिन रिसेट करणं. आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला आपला पेमेंटचा जो पिन आहे तर तो रिसेट करावा लागतो. तर रिसेट करण्यासाठी बँकेची फार वेगळी अशी म्हणजे काय म्हणतात की क्लिष्ट अशी प्रोसेस आहे. पण आता आधार लिंक तुमचा चेहरा, बायोमेट्रिक, रेटिना सगळं आहे तर ती चेहऱ्याचे स्कॅन करून तुमचा जो पिन आहे तर तो काय करू शकतो, रिसेट करता येईल. म्हणजे मोबाईल बदलल्यानंतर नवीन पिन जो आहे तर तो सहजपणे सेट करता येईल तुमच्या चेहऱ्याच्या स्कॅनिंगने. तिसरं जे अपडेट आहे ते आहे UPI वापरून तुम्ही ATM मधून पैसे काढू शकता. आता इतक्या दिवस UPIने जर समजा पेटीएम मधून किंवा ATM मधून जर कॅश काढायचं असेल, पेटीएम तर नाही पण ATM मधून जर कॅश काढायचं असेल तर ते थोडंसं फार क्लिष्ट होतं, अवघड होतं आणि ते कॉमन लोकांना समजणारं नव्हतं. ठीक आहे. तर आता जे आहे तर ते UPI वापरून ATMद्वारे तुम्ही काय करू शकता की पैसे काढू शकतात. कार्डशिवाय तुम्हाला कसलंही डेबिट कार्डची गरज नाही. कार्डशिवाय पैसे काढता येतील. QR कोड स्कॅन करायचा आणि नंतर व्यवहार जो आहे तर तो मंजूर करायचा. लगेच खडखड 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 कडक नोटा जे आहेत तर त्या ATM मधून येतील. म्हणजे जर समजा तुम्ही ATM कार्ड जरी विसरले तरी तुम्हाला ATMच्या याच्यावरून पैसे काढता येईल, ATM वरून पैसे काढता येईल. पुढचं जे आहे स्मार्ट चष्मे आणि वॉचवरून देखील पेमेंट करता येईल. मग आता मेटाने काही स्मार्ट गॉगल्स ते काढलेले आहेत, स्मार्ट वॉचेस पण आहेत, त्यामध्ये देखील पेमेंटचं सिस्टम जे आहे तर ते इंटिग्रेट केलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता की स्मार्ट गॉगल्स असतील किंवा जर तुम्ही काही स्मार्ट वॉच जरी वापरत असाल तरीही तुम्ही काय करू शकता, कुठल्याही दुकानावरती जर गेले तर तुम्हाला पेमेंट जे आहे तर ते करण्यासाठी स्मार्ट वॉच आणि स्मार्ट लेन्सेसने तुम्ही करू शकता. त्यानंतर संयुक्त खातं जे आहेत म्हणजे जॉईंट अकाउंट जे आहे तर ते जॉईंट अकाउंटच्या मंजुरीवरील देखील नियम लावलेला आहे. जॉईंट अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी दोघांची मंजुरी आवश्यक असते. म्हणजे हजबंड वाईफ असेल आणि लेट्स से की मी हजबंड आहे आणि माझी वाईफ आहे, मी तिच्या न कळत जर समजा काही अर्थात तेवढी ठीक आहे मी यावरती काही व्यंग करणार नाही, पण जर समजा मी बँकेत किंवा ATM वरती जर गेलो किंवा मला UPIने जर पेमेंट करायचं असेल तर त्यावेळेस दोघांच्याही मोबाईलवरती मेसेज जाईल आणि नंतर ते अप्रूव्ह केल्यानंतरच पेमेंट जे आहे तर ते निघून येईल. बरेचसे पार्टनरशिप फर्म आहेत किंवा बरेचसे काय म्हणतात की कोलॅटरल जे आहेत तर ते बिझनेस आहेत, करंट अकाउंट म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या दोघांच्याही संमतीने व्हायला पाहिजे. यासाठी हे म्हणजे संयुक्त खात्यातील मंजुरीवर नियम दिलेला आहे. ठीक आहे. 50,000 व्यवहारासाठी दोघांच्या मोबाईलवरील कन्फर्मेशन सूचना दिल्या जातील. कन्फर्मेशन येईल आणि ते कन्फर्म केल्यानंतरच ते पेमेंट येतील. नाही तर नवरा गेलाय आणि तो पेमेंट करतो इकडून जर समजा नो केलं तर ते ट्रान्झॅक्शन होणार नाही. ठीक आहे. यानंतरचं नवीन एक अपडेट म्हणजे काय आहे की नवीन सुरक्षा प्रणाली केलेली आहे. म्हणजे पहा आता
तुम्ही प्रत्येक 2-4 दिवसाला जर पाहिलं तर कोणावरती काय की सायबरचा जो आहे तर तो धोका असलेलाच आहे, किंवा बऱ्याचशा घटना येतात की त्यांच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. तर ही नवीन सुरक्षा प्रणाली जी आहे ना तर ती इंटिग्रेट केलेली आहे. संशयास्पद व्यवहारासाठी ॲप खात्री करून घेईल. ॲप्लिकेशन जे आहे ना तर ते थोड्या वेळानंतर बंद होईल. 50,000च्या वरती जर तुम्हाला व्यवहार करायचे असतील तर ॲप्लिकेशन ते थांबेल आणि रिकन्फर्मेशन घेईल तुमचं. जस्ट बिकॉज तुम्हाला म्हणजे पिन नंबर टाकायचा आणि करायचं असं नाही, तर अननोन व्यक्तीसोबत जर ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर ॲप्लिकेशन काय करणार आहे, स्वतः आणखी एक स्टेप जे आहे तर ते त्यामध्ये ॲड करणार आहे. अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवताना ॲप विचारेल की तुम्हाला खात्री आहे का. म्हणजे एक ॲडिशनल स्टेप टाकली ना की लोक थोडेसे विचार करतील. आणि नागरिकांना यासाठी काही फायदे होणार आहेत. यामधून काय फायदे होणार आहेत, पिन न टाकता फास्ट असे व्यवहार होणार आहेत. बघा, दुकानदार जर असेल आणि त्याच्यावरती जर समजा त्याच्या काउंटरवरती 8-10 जर लोक जर असतील तर दसरा दिवाळीचे भरपूर लोक येणार, बरोबर. तर अशा वेळेस त्यांचं ट्रान्झॅक्शन झालं का नाही, आपली वस्तू कोणी उचलून घेऊन जातं का, पेमेंट करतोय का नाही करतोय का. तर अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये काय आहे की पेटीएम म्हणा किंवा गुगल पे, पेटीएमला तर खूप वेळ लागतो, फोनपेला तर खूप वेळ लागतो, पण बाकीचे जो व्यवहार आहे ना तर ते फास्ट होतील. ठीक आहे. आणि आपण एकच पेमेंट करायला जर आपल्याला 3-3, 4-4, 5-5 मिनिटं जर लागत असतील तर काय फायदा त्याचा, राईट. तर हे जे आहे तर ते स्पीडनी व्यवहार होणार आहे. त्याने तुमची सुरक्षा जी आहे तर ती देखील वाढणार आहे. अनोळखी व्यक्ती जे आहे तर ते सहजासहजी तुमच्या याच्यावरती हल्ला करू शकणार नाही. कार्डशिवाय जे आहे तर ते ATM मधून पैसे काढता येऊ शकतील. ऑफकोर्स तुम्हाला त्यावरती पिन वगैरे जे आहे तर ते स्कॅन कोड वगैरे करावं लागणार आहे. आणि वृद्धांसाठी जो आहे तर याचा वापर जो आहे तर तो सोपा होणार आहे. नाव हे 8 ऑक्टोबरपासून नियम जे आहे तर ते रोल आउट होणार आहेत. गुगल पे, फोनपे, पेटीएम असेल किंवा कुठलं इतर कोणतंही UPI ॲप असेल तर त्यामध्ये हे रोल आउट होणार आहे. येस, आजचं हे अपडेट आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी, फीडबॅक, प्रतिक्रिया असतील तर नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. राम राम.